हो ते करू तर, परंतु वेळ जर भेटला तरच, नाहीतरी यांचा विषय क्लोज. झाला एवढा 100चा काढतो, क्लोज करतोय ना. हे पोरं आहेत का आम्ही जे यांना MCQ जरा सोडवायला लावा, जरा यांना जरा बघा, तुम्हाला यांचे मार्क कळतील. त्याला विचारलो ओमकारला आता, तो म्हणते की कशाची MCQ काहीच कळ ना, MCQ म्हणले वाचावं लागते. हा. उगा येऊन बसून जाऊन टायमिंग घेऊन बसून जमतंय. बघा तुम्हाला आम्ही ते सांगतो. त्या टायमाला येत नाही. हां, बंदच टायमिंग राहतं. त्या दिवशी किती जण पेंडिंग राहिले स्कॅनिंग करण्यासाठी? एक जण हे सोबत नाही. मग पुन्हा नंतर मग राहिलं असतं तर जरा तिकडे त्या ह्यालाच पाठवावं लागलं असतं. ऑप्शनच नाही. हे डायरेक्ट परीक्षेत हे होणार आहे का? हा? परीक्षेत अटॅच झाली का ती? नाही हे कसं राहते माहिती आहे का? हां आता एवढी विद्यार्थी आली, हां फेस स्कॅन झाले, हे झालं. हां हां. सर्व प्रेझेंटीला वगैरे की आता कंटिन्यू लागतं. झालं सर, फक्त क्लोजच करू आपण. परवा दिवशी भेटूत मग. परवा दिवशी भेटू. हॅलो. बरं, तुम्हाला आता फावल्या वेळेमध्ये तुम्ही वेळ काढून स्टडी तर करताय ना? हा? हां, मग मस्त आहे, चालतंय. एक 8 दिवस थोडंसं गॅप पडल्यावर ते भरून निघत नाही, तर पण टेन्शन राहत आहे. नाही नाही 220 माझा आहे. तुम्हाला मेसेज टाकतो नंबर. भेटेल तुम्हाला. हां, घरी या तुम्ही. होतं का? काय म्हणजे हे चालू होतं का तुमच्याकडे? आज बरोबर वाटपाची पैशाची वाटप चालू आहे का लातूरमध्ये आज? आज आपला तेवढं काय माहितीच नव्हतं. कारण की मी आता घराकडे असेल. घराकडे असं तर कोणीच झालं असतं. आहे का नाही? अहो जेवढा पैसा वरून येत आहे त्याच्यातला अर्धा पैसा लोक खाऊन बसते. मग हे कार्यक्रम आणि एक हजार रुपये प्रत्येकाला भेटायचे, वर्ष 200 200 300 300 असं होऊन जातं. शाळा हो. काय डोंगर आहे. चला 300 झाले. आता इथं मुकेश म्हणत होता की